नेक्स्ट सेक्शन कोणता आहे? सेक्शन 35 कशाच्या बाबतीत आहे? इट इज अबाउट डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन. इट इज अबाउट doctrine of election. What kinds of election is there? Election means if any person who has transferred his property to the third party. एका माणसानं स्वतःची प्रॉपर्टी एका थर्ड माणसाला ट्रान्सफर केली तर आपण समजू शकतो की ठीक आहे, त्यानं स्वतःची प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे, इट इज अलाउड. इफ एनी पर्सन इज ट्रान्सफरिंग हिज प्रॉपर्टी विदाउट एनी राइट्स. माझी प्रॉपर्टी आहे, मी तिथे एक नौकर ठेवलेला आहे, नौकराचं काम आहे, त्या माणसाचं काम आहे, त्या जिथं जो गडी ठेवलेला आहे की त्याने त्या प्रॉपर्टीची देखभाल करावी, त्या प्रॉपर्टीला जसं मी त्याच्या हवाले केला आहे तशी त्याची देखरेख करावी, आणि जेव्हाही मी आलो तर मला माझ्या प्रॉपर्टीचं काही नुकसान झालेलं दिसू नये. त्या माणसाचं काम काय? फक्त देखरेख करणे, ते प्रॉपर्टीची काय? देखरेख करणे. अनदर वन एक्झाम्पल इज दॅट इफ आय हॅव असाइन माय प्रॉपर्टी to take care of one person and I have given him some authority. मी त्याला ऑथॉरिटी काय दिली आहे की ह्या प्रॉपर्टीच्या बाबतीत कोणताही दावा दाखल झाला असेल, माझ्या प्रॉपर्टीच्या बाबतीत कोणताही कोर्टात केस गेली असेल, किंवा या प्रॉपर्टीच्या बाबतीत जर तुम्हाला काही करायचं असेल बेटरमेंट, तर तुम्ही काय करू शकता? ही प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता, किंवा ही प्रॉपर्टीचं जे काही देखभाल आहे किंवा ही प्रॉपर्टीचं कोर्टामध्ये जाऊन तुम्ही याचं काय करू शकता? केस चालू शकता, माझ्या बाजूने तुम्ही कंटेस्ट करू शकता, माझ्या केसच्या बाबतीत तुम्ही कोर्टामध्ये रिप्रेझेंटेशन करू शकता. इथपर्यंत मी अधिकार दिले. मी कशाचे अधिकार दिले? माझ्या प्रॉपर्टीच्या बाबतीत कोणताही वाद निर्माण झाला तर त्याचं पूर्ण काय करणे, त्याचं सोल्युशन काढणे, याच्यासाठी मी तुम्हाला अपॉइंट केलाय. बट मीन टाइम व्हॉट हॅपन? विदाउट नोईंग टू मी दॅट थर्ड पार्टी और दॅट पर्सन हॅज व्हॉट ही डन? ही हॅज ट्रान्सफर माय प्रॉपर्टी टू थर्ड पार्टी. मला न सांगताच ती प्रॉपर्टी कोणाला गेली आहे? तिसऱ्या माणसाला विकण्यात आली आहे. मी मालक आहे, मला माहित नाही, मला आय एम टोटली अननोन, बट दॅट पर्सन टू हुम आय हॅव अपॉइंटेड ॲज ए जीपीए होल्डर टू टेक केअर ऑफ माय प्रॉपर्टी, ही हॅज ट्रान्सफर्ड दॅट प्रॉपर्टी टू थर्ड पर्सन. मला न सांगता, मालकाला न सांगता जर एक माणूस दुसऱ्याला प्रॉपर्टी विकत असेल तर तिथे डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शनची कन्सेप्ट येते. डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन मीन्स, डॉक्ट्रिन मीन्स doctrine, not that kind of doctrine. Doctrine means concept. एक काय पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे डॉक्ट्रिनची. डॉक्ट्रिन मीन्स, एक डॉक्ट्रिन इज नथिंग बट इट्स a concept which has been invented or which has been introduced by the philosophers, by the thinkers, by those peoples who have a real knowledge about the jurisprudence. एक मिनिट. माझा आवाज येतो का सगळ्यांना की अजून येत नाही? येतोय सर. हा येतोय सर. येतोय का? ओके ओके. हो सर येतोय. जर काही सर सगळे चालूच आहे. ओके ओके. जर येत नसेल तर मला कमीत कमी चॅट बॉक्स मध्ये मेसेज तरी टाका जावा. हो सर. डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन इज अबाउट, it will be applicable, it will be come into existence when जर मालकाला न विचारता नोकरांनी ती प्रॉपर्टी तिसऱ्या पार्टीला विकली आणि मालकाला नॉलेज आलं की माझी प्रॉपर्टी विकल्या गेली आहे. मला नॉलेज कधी आलं? प्रॉपर्टी विकल्यानंतर, माझी प्रॉपर्टी ट्रान्सफर झाल्यानंतर. आता इट मे बी ट्रान्सफर्ड बाय वे ऑफ सेल, मॉर्गेज, लीज, एक्सचेंज और बाय वे ऑफ गिफ्ट. 5 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी किती प्रकारे ट्रान्सफर होऊ शकते? फक्त या 5 प्रकारे: सेल, मॉर्गेज, लीज, एक्सचेंज आणि गिफ्ट. या कोणत्याही एका प्रकारे माझ्या नोकराने मला न सांगता ती प्रॉपर्टी थर्ड पार्टीला ट्रान्सफर केली आहे, आणि जेव्हा मला नॉलेज आलं ना त्या दिवसापासून मला काय आला? आता माझ्याकडे एक अधिकार आला आहे डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शनचा. इलेक्शन म्हणजे चूज. यू हॅज टू चूज whether that property should be transferred to third party or you are not interested to transfer that property. तुम्हाला ती प्रॉपर्टी जाऊ द्यायची आहे की थांबवायची आहे. आता एक गोष्ट इथे ही सुद्धा आहे की डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन मध्ये सगळ्यात पहिले तर मुद्दा हा येतो
की व्हेनेवर आय एम एक्सरसाइजिंग माय राईट टू चूज, मला इलेक्शन मध्ये जाऊन आता डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शनचं काय करायचं आहे ते मला अडॉप्ट करायचं आहे, तर मला सगळ्यात पहिले हे बघावं लागेल की वेदर आय एम गेटिंग ए मॉनिटरी बेनिफिट, मला काही त्याचं आर्थिक काही फायदा मिळतो का, मला काही त्याचा फायदा मिळत आहे का. जर मला फायदाच मिळत नसेल त्या प्रॉपर्टीचा ट्रान्सफरचा, तर मला पूर्ण अधिकार आहे त्या प्रॉपर्टीचं कॅन्सल करण्याचं. कशाचं? कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणतात त्याला. जी काही खरेदी खत झाला असेल, जे काही लीज डीड झाली असेल, जी काही मॉर्गेज डीड बनवली असेल, मला न सांगता मी त्याला कॅन्सल करून घेऊ शकतो कोर्टामार्फत. का? कारण डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन आहे. पण माझं असं काम आहे की मला प्रॉपर्टी बी पाहिजेत आणि आलेले जे पैसे आहेत 10 लाख रुपये प्रत्येक एकरीला, एक एकरला 10 लाख रुपये, ते पैसे सुद्धा मला पाहिजेत. इफ आय एम ऍक्सेप्टिंग द अमाऊंट, इट मीन्स दॅट मी हे इलेक्ट केलेलं आहे, मी हे चूज केलेलं आहे की मला प्रॉपर्टी नको, मला पैसे पाहिजेत. म्हणजे नोकरांना प्रॉपर्टी विकली, पैसे तुम्हाला द्यायला तो तयार आहे आणि पैसे तुम्हाला दिले सुद्धा नोकरांना की साहेब मी तुम्हाला न सांगता एक गिऱ्हाईक खूपच चांगला आला होता, कुठलचा होता, लॉ कॉलेज उस्मानाबादचा विजय बनसोडे, मी त्याला ही प्रॉपर्टी प्रत्येक एकरी 10 लाख रुपयानं 5 एकर विकून टाकली, हे 50 लाख रुपये घ्या तुमच्याकडे. मी म्हणणार अरे पैसे आले का 50 लाख, 50 लाख घेऊन ठेवले. आय हॅव नॉट शोन एनी काइंड ऑफ डिसेंट, मी काहीच बोललो नाही, फक्त पैसे घेऊन ठेवले. याचा अर्थ काय की तुम्ही हे ऍडमिट करता की ठीक आहे प्रॉपर्टी विकली, बरंच झालं. म्हणजे कोर्टानं तुम्हाला एक अजून हे कंडिशन दिली आहे की वन्स यू आर ऍक्सेप्टिंग द अमाऊंट, वन्स यू आर ऍक्सेप्टिंग द मॉनिटरी बेनिफिट, यू कॅन नॉट कॅन्सल द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. जर तुम्हाला प्रॉपर्टीचं ट्रान्सफरेशन कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही अमाऊंट ऍक्सेप्ट करू नका. म्हणजे ड्युटी कोणावर आहे? मालकावर आहे इलेक्शनची, इलेक्ट करायची, चूज करायची, कोणतं आपल्याला पाहिजे, निवडणे. डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शनचा अर्थ काय? निवडणे. एक तर मला निवडावं लागेल माझी प्रॉपर्टी, नाहीतर दुसरी गोष्ट आलेले पैसे. मला प्रॉपर्टी सुद्धा पाहिजे आणि पैसे सुद्धा पाहिजेत. मी असं करू शकत नाही. दोन्ही मधून मला काय चूज करावं लागेल? आयदर आय शुड हॅव टू अडॉप्ट द प्रॉपर्टी और आय शुड हॅव टू ऍक्सेप्ट द अमाऊंट. इफ आय एम ऍक्सेप्टिंग अमाऊंट, मी पैसे तर घेतले पण काहीच बोललो नाही, किंवा मी पैसे सुद्धा घेतले नाही आणि काहीच बोललो नाही. मिअरली कीपिंग सायलेन्स मीन्स यू आर ऍक्सेप्टिंग द ट्रान्झॅक्शन. अजून कायदा काय म्हणतो? सेक्शन 35 म्हणते की चुपचाप बसणं, पैसे न ऍक्सेप्ट करणं किंवा त्याच्या बाबतीत विरुद्ध बी नाही बोलणं. जी प्रॉपर्टी गेली त्याच्या बाबतीत नाही बोलणं आणि बोलणार नाही आणि पैसे सुद्धा घेणार नाही. पण आय एम किपिंग सायलेन्स, मी फक्त चूप बसलो आहे की माझी प्रॉपर्टी काय या माणसाने विकली, मला त्याच्यावर विरोध सुद्धा करत नाही, मी माझं डिसेंट सुद्धा नाही आणि कन्सेंट सुद्धा नाही. मिअरली किपिंग सायलेन्स बाय द ओनर ऑफ प्रॉपर्टी मीन्स दॅट यू हॅड ऍक्सेप्टेड द ट्रान्झॅक्शन व्हॉट हॅज बीन डन बाय युअर सर्वंट. त्या तुमच्या नोकरानं तुम्हाला न विचारता जी प्रॉपर्टी विकली आहे ना, तुम्ही चुपचाप बसला आहे, याचा अर्थ कायदा सांगतोय की तुम्हाला ते ऍक्सेप्ट आहे, तुम्ही ते ऍक्सेप्ट करत आहात. म्हणजे तुम्ही त्याला डिनाय सुद्धा करत नाही आणि त्याला ऍक्सेप्ट सुद्धा करत नाही, पण चुप बसले आहात. याचा अर्थ यो अल्टेरियर मोटिव्ह, आतून माझा इच्छा काय आहे? बरंच झालं प्रॉपर्टी विकली, पैसे आले. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की मी जर प्रॉपर्टी विकल्यानंतर काहीच बोललो नाही पण पैसे ऍक्सेप्ट केले, अमाऊंट आय एम एन्जॉईंग, अमाऊंट एन्जॉय केलं, पूर्ण पैसे वापरले आणि नंतर 1 वर्षानंतर मी बोलत आहे की नाही ही प्रॉपर्टी जी विकल्या गेली ना ही चुकीची आहे, असं व्हायला नको होतं आणि ही प्रॉपर्टी मला माझी परत पाहिजे. मी असं म्हणू शकत नाही की माझी प्रॉपर्टी मला परत पाहिजे. 1 वर्ष गेलंय, कायदा लिमिटेशन सुद्धा देतोय. तुमची प्रॉपर्टी तुम्हाला न सांगता तुमच्या भावाने, तुमच्या नोकराने, तुमच्या बायकोने, तुमच्या मुलाने, मुलीने जर विकली असेल तर ध्यानात ठेवा तुम्हाला डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन सेक्शन 35 नुसार अधिकार आहे चूज. काय चूज करायचा, काय निवडायचा? एक तर पैसे निवडा, नाहीतर गेलेले ट्रान्सफरचे डॉक्युमेंट्स निवडा. आयदर यू ऍक्सेप्ट द ट्रान्सफर और आयदर यू ऍक्सेप्ट द अमाऊंट. पण तुम्ही 1 वर्ष गेल्यानंतर जर म्हणत असाल की नाही माझी प्रॉपर्टीज मला परत पाहिजे, टाइम ओव्हर. लिमिटेशन कायद्याप्रमाणे तुम्हाला अधिकार आहे फक्त 1 वर्षाचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. असं कधी कधी होते, खूप साऱ्या केसेसमध्ये असं होते. डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन तिथे खरोखरच लागू पडते की आपल्याला न सांगता आपल्या मुलानं, भावानं जर ती प्रॉपर्टी विकली असेल तर मग मला डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन वापरता येतो का? यस, यू कॅन
exercise the doctrine of election, but keep in mind that at the time of exercising doctrine of election, you have two options only. Either cancel the instrument or cancel the transfer. जे काही खरेदी खत झालं त्याला कॅन्सल करा, और ऍक्सेप्ट द अमाऊंट, किंवा आलेले पैसे ऍक्सेप्ट करा. मला प्रॉपर्टी ही पाहिजे, पैसे सुद्धा वापरून घेतले, एका वर्षानंतर कोर्टात गेले, सेक्शन 35 नुसार एक दावा दाखल केला की साहेब मला न विचारता या माणसानं माझी प्रॉपर्टी विकली आहे, ती मला प्रॉपर्टी वापस द्या. सगळ्यात पहिले कोर्ट हेच विचारेल की तुम्हाला नॉलेज कधी आलंय, तुम्हाला माहिती कधी पडली. साहेब माहिती तर एका वर्षापूर्वीच पडली हो, पैसे सुद्धा आलते म्हणून मला वाटलं जाऊ द्या पैसे ठेवू, पण आज वाटते की नाही पैसे नाही ठेवायला परवडत, आपली प्रॉपर्टीच आपल्याला पाहिजे. कोर्ट म्हणेल आता घरी जावा, कारण एक वर्ष निघून गेलेलं आहे, लिमिटेशन तुमची संपलेली आहे. Within 1 year, if you are going to the court may give the remedy to you. But after passing of such time, after lapse of 1 year, if you are asking the remedy, no court will allow to you to get your property back. हे ध्यानात ठेवा. डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन खूप कमी लोक वापरतात, खूप कमी केसेसमध्ये याचा वापर होतो, पण हे आपण घेऊ शकतो. पण कधी जर आपली ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आपल्याला न सांगता झाली असेल आणि खरोखरच आपल्याला वाद असेल तर आपण त्याला थांबू शकतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून आहे. एका केसमध्ये सुप्रीम कोर्टासमोर हे मॅटर होतं, जुनी केस आहे की त्याच्यामध्ये हे होतं की हू कॅन इलेक्ट और हू कॅन एक्सरसाइज द कन्सेप्ट ऑफ इलेक्शन. ही जी काही संकल्पना आहे, जी काही कन्सेप्ट आहे, हे कोण वापरू शकते. इफ द ओनर इज अलाइव, मालक जिवंत आहेत, तर मालकांनी सेक्शन 35 प्रमाणे ती कन्सेप्ट अडॉप्ट करावी. मालक जिवंत नाहीत, मालक वारलेत, जेव्हा प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली त्याच्यानंतर अचानक त्यांना वाईट वाटलं आणि त्यांचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला, मग काय आता प्रॉपर्टी डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन बंद झाली का? नॉट ॲट ऑल. डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन कॅन बी एक्सरसाइज्ड बाय दी सक्सेसर और लीगल हेअर्स ऑफ दी ओनर. म्हणजे जे ओनर आहेत, मालक मेलेत, मालकांचा मृत्यू झाला असेल तरी सुद्धा त्यांचे वारसदार, त्यांचे लीगल हेअर्स, त्यांचे सक्सेसर मध्ये सुद्धा डिसेंडंट असेंडंट आहेत. म्हणजे त्यांच्या मागचे आई वडील किंवा त्यांच्या समोरचे, त्यांची बायको, त्यांचे मुलं बाळ, यांना अधिकार आहे डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शनचा. दे कॅन फाइल ए सूट बिफोर द कोर्ट ऑफ लॉ अँड दे कॅन आस्क टू स्टॉप द ट्रान्झॅक्शन, स्टॉप द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. वाय? बिकॉज इट इज विदाउट द कन्सेंट ऑफ आवर फादर, इट इज विदाउट द कन्सेंट ऑफ आवर सन. हे आई वडील सुद्धा किंवा मुलं, त्यांच्या त्या मेलेल्या मृत्यू माणसाचे मुलं सुद्धा असला दावा दाखल करू शकतात सेक्शन 35 नुसार. याचा अर्थ असा नाही की ओरिजिनल मालकाचा मृत्यू झाला एका वर्षाच्या आत, आता कोणालाच अधिकार राहिले नाही, प्रॉपर्टी गेली जाऊ द्या. नो, यू कॅन आस्क द रेमेडी. इट इज इन युअर हँड. इट इज रेमेडी गिवन टू यू. इट इज हेरिटेबल इन नेचर. म्हणजे वारसा हक्काने ही रेमेडी दुसऱ्यांना सुद्धा अवेलेबल आहे. सिव्हिल लॉ मध्ये ध्यानात ठेवायचं, क्रिमिनल लॉ आणि सिव्हिल मध्ये इतकाच फरक आहे की सिव्हिल मधली लायबिलिटी ही हेरिटेबल इन नेचर असते. जर मी एखादा दावा दाखल केला असेल आणि मध्येच माझा मृत्यू झाला तर माझ्या वारसदारांना अधिकार आहे तो दावा पुढे चालवायचा. म्हणून आपले वकील साहेब कोर्टात जातात, एक दावा, आपल्या दाव्यामध्ये एक अर्ज दाखल करतात आणि त्याला काय म्हणतो आपण? ऍप्लिकेशन फॉर टेकिंग लिगल हेअर्स ऑन रेकॉर्ड. एक अर्ज देतात की यांच्या वारसांना रेकॉर्डवर घेण्यात यावे. कशामध्ये? सिव्हिल दाव्यामध्ये. क्रिमिनल मध्ये असं नसते. क्रिमिनलच्या बाबतीत वन्स पर्सन डाईड द केस इज बीन अबेटेड. त्या ट्रायल काय होते? त्या ट्रायल मध्ये त्या माणसाचं नाव अबेट होते, त्याला अबेटमेंटची प्रोव्हिजन म्हणतात, अबेटेड. द पर्टिक्युलर नेम विल बी विड्रॉल फ्रॉम दी दॅट केस. इफ द accused person is been died, his legal heirs will not be brought to the court and punishment will be given to them. Not at all. हे क्रिमिनल मध्ये नाहीये. क्रिमिनलची लायबिलिटी कशी आहे? पर्सनल आहे, रेस्ट्रिक्टेड आहे, त्या माणसापुरतीच आहे. सिव्हिल मध्ये असं नसते. सिव्हिल मध्ये जरी वारसदार असतील तर त्यांना रेकॉर्डर घेता येते, पिटिशनरच्या बाजूने सुद्धा आणि डिफेंडंटच्या बाजूने सुद्धा. डिफेंडंट जरी मधातच वारले तर त्यांचे लिगल हेअर्स रेकॉर्डवर येऊ शकतात. म्हणून सेक्शन 35 मध्ये ही कन्सेप्ट आहे की जर डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन करण्याच्या पूर्वीच मालकाचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसदारांना हा अधिकार आहे. बट वन कंडिशन इज देअर. मग अजून तिथे कायदा अजून अंमलात येतो आणि एक कायदाच तिथं सांगतो की व्हेनेवर यू आर आस्किंग फॉर दी डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन, जर मला डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शनचा वापर करायचा आहे, मला जर ती कन्सेप्ट एक्सरसाइज करायची आहे,
तर हे माझं काम आहे की मी कोर्टामध्ये हे जाऊन प्रूव्ह करावं की खरोखर साहेब मला खरंच नॉलेज नव्हतं आणि ही जी काय गोष्ट घडली हे मला न सांगता घडलेली आहे. बर्डन ऑफ प्रूफ लाईज ऑन माय शोल्डर. बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे आता? माझ्यावर आहे. आणि कायदा सुद्धा हे सांगतो, हू एव्हर क्लेमिंग रेमेडी, हू एव्हर आस्किंग फॉर क्लेम, जो कोणी क्लेम करण्यासाठी कोर्टात जात असेल तर बर्डन ऑफ प्रूफ त्याच्यावरच असते की तू प्रूव्ह कर की समोरचा माणूस चुकीचा आहे. आपल्याकडे कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. सो फार एज क्रिमिनल लॉ इज कन्सर्न, आरोपी आहे, चार्जशीट दाखल केली आहे, पण आपल्याला प्रूव्ह करावं लागते बिईंग ए प्रोसिक्युशन की या माणसानं चूक केलेली आहे, यानं गुन्हा केलेला आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये थोडंसं उलट आहे. तिथं प्रोसिक्युशनचं काम आहे फक्त चार्जशीट दाखल करणे, आरोपीनं प्रूव्ह करावं की मी त्याच्यामध्ये गुन्हा केलेला नाही. सेम कंडिशन सिव्हिलमध्ये आहे. If you are going as a petitioner before the court, you should have to prove that your petition is correct. The person should come in court with clean hands. कोर्टाचा एक कन्सेप्ट आहे की जो कोणी माणूस आहे जो कोर्टासमोर येतो त्यानं कसं यावं? स्वच्छ मनाने, विथ क्लीन हँड्स म्हटलेला आहे. आता क्लीन हँडचा अर्थ आजकाल जे आपण सॅनिटायझर मारतो तसलं क्लीन हँड्स नव्हे. क्लीन हँड्स मीन्स विदाउट एनी फॉल्ट, विदाउट एनी डाऊट, विदाउट एनी युअर ओन लॅक ऑफ प्रुडन्स. तुमच्याच बाजूने काही त्याच्यामध्ये लॅकिंग नसावं, तुम्ही त्याच्यामध्ये चुकीचे नसावे, तुमच्याच बाजूने काहीतरी तुमच्या मनात काहीतरी प्रिज्युडाईज नसावं, तेव्हाच तुम्ही कोर्टासमोर जाऊन रेमेडी मागू शकता. तुम्ही स्वतःमध्येच त्याच्यामध्ये काही फॉल्टमध्ये आहात आणि समोरच्या माणसाच्या विरुद्ध जर तुम्ही एखादा दावा दाखल करत असाल तर कोर्ट त्याला अलाउड करणार नाही. म्हणून डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन मध्ये आपण क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण पैसेही ऍक्सेप्ट केले, पैशामध्ये आपण गाडी घेतली, चांगलं घर घेतलं, 1 वर्षानंतर आपल्या लक्षात आलं की नाही हे सगळं काही वेस्टेज आहे, आपली प्रॉपर्टीज आपल्याला परत पाहिजेत, आणि नंतर तुम्ही दावा दाखल करताय सेक्शन 35चा, तर कोर्ट तुम्हाला अलाउड करणार नाही. बिकॉज यू हॅव अन अल्टेरियर मोटिव्ह, यू हॅव यूज द मनी, यू हॅव यूज दॅट पर्टिक्युलर अमाऊंट, यू हॅव गेट द मॉनिटरी बेनिफिट, फायनान्शियली तुम्ही सगळं काही वापर केला आणि आता अचानक येऊन सांगताय की नको नको आम्हाला आमची प्रॉपर्टी द्या साहेब, हे पैसे त्या माणसाला परत द्या, मला न सांगता आमच्या भावाने ही प्रॉपर्टी विकली आहे. देन कोर्ट विल स्टॉप यू. लिमिटेशन संपली आणि कायद्याचं जी कन्सेप्ट आहे, कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ लॉ will not be allowed to you to come before the court because you have an ulterior motive. तुमच्या मनातच बरोबर नव्हतं, तुम्ही पैसे सुद्धा वापरताय, याचा अर्थ तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं. यू कॅन नॉट फाईल एनी काइंड ऑफ सच ऍप्लिकेशन. लोकांकडे अजून एक दुसरी एक काय असते, अजून एक ऑप्शन असते. आपण सेक्शन 35 अडॉप्ट नाही करायचं. आपण काय करू? कॅन्सलेशन ऑफ सेल डीडचा दावा दाखल करू. जे काही खरेदी खत झालंय ना त्यालाच कॅन्सल करण्याचा एक दावा दाखल करू. कोर्टात जाणार नाहीत लोक कॅन्सलेशन ऑफ सेल डीडसाठी. लोक काय करतील? सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा खालच्या डेप्युटी कलेक्टरकडे एक अर्ज करतील आणि तो अर्ज तहसीलदारामार्फत जाईल. कशासाठी? फेरफार नोंद कॅन्सल करण्यात यावी. ही जी काही सेल डीड, जे काही खरेदी खत झाले चुकीचं आहे, हे आम्हाला अमान्य आहे, मी मालक आहे, मला न सांगता विदाउट नोईंग टू मी दिस प्रॉपर्टी इज बीन ट्रान्सफर्ड, सो फेरफार म्युटेशन एंट्री शॅल बी स्टॉप. आणि हा अधिकार कोणाला असतो? हा एक मंडळ अधिकारी किंवा एसडीएम जे असतात, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, यांना अधिकार आहे. आता एसडीओला सब डिव्हिजनल ऑफिसरला एसडीओ कॅन डू इट, पण ते काय करणार? तहसीलदाराकडून किंवा खालच्या तलाट्याकडून रिपोर्ट कॉल करणार. व्हेन एव्हर द रिपोर्ट विल बी फाइल्ड बाय द तलाटी, दे विल टेक द ऍक्शन. त्यांना अधिकार आहे करण्याचा. आयदर मॅटर इज सम कंटेस्टिंग मॅटर, इट विल बी फॉरवर्ड टू द कलेक्टर, आणि कलेक्टर साहेब काय करतात? एखाद्या डेप्युटी कलेक्टरला ते असाइन करतात ज्यांच्याकडे जमिनीचं मॅटर चालत आहे. मग त्या डेप्युटी कलेक्टर साहेबाचं सुद्धा हे काम आहे की त्यांनी सुद्धा हे लिमिटेशन बघा. सगळ्यात पहिले कोणत्याही मॅजिस्ट्रेट समोर, कोणत्याही कोर्टासमोर, कोणत्याही दिवाणी न्यायालयासमोर किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट समोर किंवा एसडीओ सब डिव्हिजनल ऑफिसरकडे, ज्याला आपण क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटी म्हणतो, काही अर्ज जाऊ द्या, सगळ्यात पहिले एक गोष्ट बघण्यात येते, लिमिटेशन मध्ये आहे का, वेळेच्या आत आपल्या समोर आलेत का. त्याच्यानंतर ज्युरिस्डिक्शन बघण्यात येते की मला हे माझं कार्यक्षेत्र आहे का चालवण्याचं, आणि देअर आफ्टर द समन्स ऑर द नोटिसेस विल बी इश्यूड. हे 2 गोष्टी ठरल्यानंतरच मग सगळं समोरचं होतंय. या गोष्टीमध्ये जर ही गोष्ट लक्षात आली की तुम्ही 1 वर्ष पार केला आहे, तुमचं सेल डीड सुद्धा कॅन्सल होणार नाही, म्युटेशन एंट्री सुद्धा थांबवण्यात येणार नाही, फेरफार होऊन जाईल त्या समोरच्या माणसाच्या नावावर. का? कारण तुम्ही 1 वर्षाच्या नंतर आले आहात. लोक असे करतात सायमल्टेनियसली 2 मॅटर्स कॅन नॉट बी रन कॉन्करंटली इन 2 डिफरंट फोरम. डिफरंट फोरमचा अर्थ काय? वेगवेगळ्या ऑथॉरिटीज. एकीकडे मी न्यायालयात जातो, सेक्शन 35चा अप्लाय करतो, एकीकडे मी एसडीओ कडे जातो आणि कॅन्सलेशन ऑफ सेल डीड आणि स्टॉपिंग ऑफ द म्युटेशन एंट्री, स्टे द म्युटेशन एंट्रीचा एक अर्ज दाखल करतो.
एका वेळेस तुम्ही एकच रेमेडी अवेलेबल आहे, तुम्हाला 2 रेमेडी दिसतात पण तुम्ही वापरू शकत नाही. याचा अर्थ काय? यालाच म्हणतो आपण रेस सबज्युडाइज. याला सीपीसी मध्ये कन्सेप्ट आहे रेस सबज्युडाइज. एक मॅटर ऑलरेडी पेंडिंग असताना त्याच बाबतीत दुसऱ्या अधिकाऱ्याकडे, दुसऱ्या अथॉरिटीकडे मी दुसरं मॅटर पेंडिंग करून ठेवू शकत नाही किंवा दाखल करू शकत नाही. का? कारण सेक्शन 10 मला सांगते सीपीसीचं, इट इज नथिंग बट इट्स अ रेस सबज्युडाइज अँड यू कॅन नॉट फाईल ए 2 ऍप्लिकेशन और 2 पिटिशन कॉन्करंटली बिफोर 2 अथॉरिटीज और बिफोर 2 डिफरंट अथॉरिटीज. तुम्हाला थांबवण्यात येईल. कोणतंही एक चालवा, एक तर सेक्शन 35चं चालवा किंवा कॅन्सलेशन ऑफ सेल डीडचं चालवा.